श्रीराम. अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावं. मला कळत नाही असं वाटणं ही परमार्थाची पहिली पायरी. आपण अभिमानाने मला सगळं समजतं असं मानून जगात वावरत असतो. अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असं म्हणणं सुद्धा थोडं अपुरच पडेल. कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि ती उपटून तरी टाकता येते, पण अभिमानाची गोष्ट तशी नाही. तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसं डोकं वर काढेल याचा काही पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात सगळ्यात मोठी कुठली धोंड असेल ना तर ती अभिमानाची आहे. आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असं म्हणणंही वेडेपणाचं आहे. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करत राहणं. चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असं म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न असा की बी उत्तम असणं जरुरीचं आहे. उत्तम बी कोणतं हे कदाचित आपल्याला समजणार नाहीच, पण फळ चांगलं कोणतं हे मात्र सहज समजतं. आता असं समजा, जी फळं गोड लागली त्यांचीच लागवड केली, तरी पण पुढे असं अनुभवाला येतं, काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरतं आणि अर्थातच फळं मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होतं. यावरून असं दिसतं की आता गोड लागलेली फळं ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात आणि मग बी निवडताना असं पाहणं जरुरीचं आहे की ज्याची झाडं कायम टिकणारी आहेत आणि फळं अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल? कोणतीही नाही हे त्याचं उत्तर. म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेलं कोणतंही कार्य सुखाला नेत नाही असं म्हणावं लागेल. याकरताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करत राहणं हाच सुखाचा मार्ग आणि हीच उत्तम बीजाची पेरणी आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी. हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेनं न होईल अशी कृपा कर. त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणं जरुरीचं आहे. ज्याप्रमाणे किडकं आणि चांगलं एकत्र झालेलं धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडकं धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो, त्याप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा. म्हणजे कालांतराने भगवंताकरताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. श्रीराम.